बरं, आता तुम्हाला हिच्या फेसकडे पाहून असं वाटत असेल का की आज हिचा एक्झाम आहे आणि एक्झामची काहीतरी प्रिपरेशन झाली असेल? बिलकुल नाही. आम्ही सॅटर्डे आणि संडे छान असं आजीकडे एन्जॉय करून आलेले आहोत आणि आज आहे मंडे आणि आम्ही आलेलो आहोत. शाळा आहे 9:30ला आणि आमचं आगमन झालेलं आहे 8 वाजता. तर आता एवढ्या वेळात काय अभ्यास करणार, म्हणून आमचं असंच गमणं चालू होतं. आता आमचे ना बंधू घरी आलेले होते आणि तुम्हाला याआधी हा जो बेड आहे ना, तो माझा बेड सोफा म्हणूनच दिसला असेल, पण आत्ता इथून पुढे तुम्हाला जोपर्यंत हा आहे ना तोपर्यंत तुम्हाला हा बेडच दिसणार आहे, कारण या बेडवर पूर्णपणे हा ताबा असणार आहे तो याचा आणि याच्या भाचीचा. बस हे दोघं मिळून आहे ना इथं फक्त पडून राहणार आहेत आणि आराम करणार आहेत. बाकी ह्यांना कशाशी काही घेणं देणं नाही आहे. तर हे आत्ताचे सध्याचे आमच्या घरातले 2 आळशी मेंबर असणार आहेत आणि हे आहेत माझ्या हस्बंडचे फ्रेंड आणि हे आले होते घरी फॉर्म भरून घेण्यासाठी, पण ह्यांचा काही फोटो अपलोड होईन. आता हे काय कशामुळं होतं हे आम्हालाही कळत नव्हतं. दिवसातून मला वाटते सकाळ ते संध्याकाळ झाली पण आमचा काही फोटो अपलोड झाला नाही. बरं, आता हे इकडं चालूच होतं आणि त्यानंतर ना आज आता आम्ही चिकन पुलाव बनवण्याचा प्लॅन बनवला. आता भाऊ आलाच होता आणि दुसरं रिझन म्हणजे न्यू इयरच्या दिवशी आहे एकादशी आणि त्या दिवशी आपल्याला नॉनव्हेज जमणार नाही, तर म्हणून आजच आमचा न्यू इयर सेलिब्रेशनचा प्लॅन होता. आणि इथं मी जेव्हा पुलाव बनवायला घेतला ना तेव्हाच इथं हस्बंडची लुडबुड चालू होती आणि कधी खाऊ आणि कधी नाही असं होत होतं. आता त्यांचं मला आहे ना मध्ये मध्ये येऊन सांगणं चालू होतं की याच्यात तू हे टाकलं का ते टाकलं का. आता यांच्या मते आहे ना, यांनी जर मला आठवण दिलं नाही तर मला ना आठवणही राहणार नाही आणि माझा पुलाव छानही होणार नाही, असंच आहे असं वाटतं मला. बरं, आता आहे ना मी यांना विचारत होते की तुम्हाला माझ्यावर भरोसा तरी आहे ना की मी छान बनवेल, कारण आज आम्ही ना कमी क्वांटिटीचा नाही तर 1 किलो चिकन आणि 1 किलो तांदूळ असं 2 किलोचा पुलाव बनवणार होतो, कारण मेंबर खाणारे जास्त होते त्याच्यामुळे आम्ही हे बनवायचा प्लॅन केला. तर कधी कधी तरी ना मला माझ्या हातात अन्नपूर्णा येते असं वाटतं आणि माझा आजचा हा पुलाव जो आहे ना इतका अप्रतिम झाला होता टेस्टला. आता आम्हाला तरी ही टेस्ट खूप आवडली, आता बाकीच्यांना आवडली की नाही हे मला माहिती नाही, पण सगळ्यांनी तरी आवडली असं सांगितलं. बरं, पुलाव एन्जॉय केल्यानंतर मुली आहेत ना इथं छान असं त्यांच्या ॲक्टिव्हिटी करत बसल्या होत्या. म्हणजेच त्यांच्या मामा आणि मामीसाठी असे छोटे छोटे छान छान असे ग्रीटिंग कार्ड बनवायला घेतलं त्यांनी. आता मुलांना अशा ॲक्टिव्हिटीज करायला आवडतात आणि पुढून कोणी जर प्रोत्साहन देत असेल ना तर त्यांना करायलाही आवडतं आणि त्यांना द्यायलासुद्धा आवडतं. तर ह्या अशा त्यांच्या क्रिएटिव्हिटी पाहत होते. दॅट्स इट. बाय एव्हरीवन.